मंत्री महोदय, आपलं उत्तर हे पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर या सभागृहाला आहे। 500 करोडचे भूसंपादनही झालेले नाही, त्याच्यामुळे ते प्रस्तावित होते, फक्त झालेले नाही। सभापती महोदय, मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलं ते अतिशय चुकीचं उत्तर आहे। त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की नाशिककरांना 2 टोल लागत नाही। आता नाशिककरांना इगतपुरीच्या टोल नाक्यावर नॅशनल हायवेचा टोल भरावा लागतो आणि समृद्धीच्या तुमचा 2 रुपये किलोमीटरचा वेगळा टोल भरावा लागतो। मुळात नाशिकच्या लोकांना समृद्धीवर चढण्यासाठी 500 कोटी रुपयाचं लँड ॲक्विजिशन होऊन कनेक्टर ठरला होता, तो रद्द करण्याचं काम MSRDCने का केलं, हाच खऱ्या अर्थाने फार मोठा प्रश्न आहे। लँड ॲक्विजिशन झाली त्या रस्त्याचं तुम्ही करणार काय, ते उत्तर तुम्ही देत नाही। आणि वारंवार प्रत्येक अधिवेशनामध्ये आम्ही हे प्रश्न मांडतोय, परंतु त्याच्यावर काहीही कारवाई ही MSRDC करत नाहीये। मंत्री महोदय, आपलं उत्तर हे पूर्णपणे दिशाभूल करणारं उत्तर या सभागृहाला आहे। आणि दुसरी गोष्ट, तुमचा बोलण्याचा रोख असा होता का नाशिककरांना 30-50 किलोमीटर जावं लागतंय, म्हणजे जणू काही त्यांना फार काही करावं लागत नाहीये, त्यांना लगेच समृद्धी मिळते रस्ता, अशा पद्धतीचं तुमचा बोलण्याचा रोख होता। याच्यातून खऱ्या अर्थाने हे उत्तर नाशिककर जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांच्या मनामध्ये संतापाची लाट उसळल्याशिवाय राहणार नाही, ही वस्तुस्थिती आहे। कारण रोज आम्ही तिथं संघर्ष त्या समृद्धीवर चढताना आणि उतरताना करतोय। मला स्पेसिफिक तुम्हाला प्रश्न आज मंत्री महोदय विचारायचा आहे। अनेक चर्चा झाली, क्वालिटीची बाबतीत झाली, आता परब साहेबांनी वेस्ट साईड अम्युनिटीच्या बाबतीत सांगितलं, आपण सांगितलं 6 महिन्यात होईल। आजच NDTV आणि Zee24 तास आणि सगळ्या वृत्तवाहिन्यांनी बातम्या दिलेल्या आहेत। रस्त्यावर फळं विकणारे मुलं आणि ते फळं विकतायत रस्त्यावर, वेस्ट साईड अम्युनिटी नव्हे। आणि त्याच्यातून जर एखादी दुर्घटना घडली तर कोणाला जबाबदार तुम्ही धरणार आहे? म्हणजे आज सगळ्या TV चॅनलवर सकाळपासून ती बातमी चालू आहे, त्याच्यावर आपण काही कारवाई करणार आहात का? आणि ज्या पद्धतीने नाशिककरांना कनेक्टर नाही, 2 टोल भरावा लागतायत, NHIचा टोल माफ करण्याचा अधिकार MSRDCला नाही, निदान MSRDCचा जो समृद्धीचा टोल आहे तो तरी नाशिककरांना माफ तुम्ही करणार आहात का? जो समृद्धी महामार्ग आहे कुठल्याही जिल्ह्याच्या किंवा शहराच्या नजीकपासून जात नाहीये, की नाशिककरांना नाशिकच्याच मधून समृद्धी महामार्ग नाही, उलट शहर एवढं विस्तारल्या जात आहे। आणि आता आपण रिंग रोड सुद्धा नाशिक शहराला बनवतोय, ज्या रिंग रोडच्या माध्यमातून आपण 20 ते 30 किलोमीटरच्या आत समृद्धीला पोहोचू शकणार आहोत। आणि ज्या नाशिक इगतपुरी दरम्यान जे वाडीवरे पासून आपण कनेक्टर बनवणार होतो, त्याच्याऐवजी आता आपण तवा भरवीर पासून तो नवीन ॲक्सेस कंट्रोल रोड बनवत आहोत। आणि टोलच्या बाबतीमध्ये सुद्धा हा डबल टोल भरल्या जात नाहीये, कारण की समृद्धीवरती ज्या ठिकाणून आपण समृद्धीवरती ॲक्सेस करतो तिथूनच आपल्या शेवटच्या ठिकाणापर्यंत टोल घेतला जातो, त्यामुळे डबल टोल हा घेतला जात नाहीये। आणि 500 करोडचे भूसंपादनही झालेले नाही, त्याच्यामुळे ते प्रस्तावित होते, फक्त झालेले नाही। आणि ज्या आपण फळ विक्रेत्या मुलांच्या बाबतीत आपण बोलताय, ती माहिती मला आत्ताच मिळाली, त्याच्यावरती पूर्ण माहिती घेऊन आपण कडक अशा सूचना देऊ। पण ह्या समृद्धी महामार्गावर 22 ठिकाणी पेट्रोल पंप आणि स्नॅक सेंटर आज कार्यान्वित आहेत आणि 13 ठिकाणी आपण फूड कोर्ट जे बनवणार आहोत ते टप्प्याटप्प्याने येत्या 2 वर्षामध्ये 13 पूर्ण होतील, त्याच्यामुळे हाही प्रश्न सुटणार आहे।